आज आहे 19 फेब्रुवारी. सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण शिळ्या चपातीपासून छान असा पदार्थ बनवणार आहे. त्याला चकोल्या म्हणा किंवा तुकडे म्हणा, तर तोच पदार्थ आपण बनवणार आहोत. आणि अन्न वाया जाऊ नये त्यासाठीच केलेला हा प्रयत्न आहे. त्यासाठी मी छान कांदा कट करून घेतलेला आहे, सोबत टोमॅटोही कट करून घेणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर कट करून घेणार आहे. आता कोथिंबीर छान कट करून झालेली आहे. आता आपण फोडणीची तयारी करू. एक कढई घ्या, कढईमध्ये 2 चमचे तेल ॲड करा. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरे ॲड करा. जिरे मोहरीची छान खमंग फोडणी बसली की त्याच्यामध्ये कट करून घेतलेला कांदा ॲड करायचा आहे आणि सोबतच कढीपत्ता ॲड करा आणि कांदा आणि कढीपत्ता छान तेलावरती परतून घ्या. कांदा कढीपत्ता छान परतला की त्याच्यामध्ये कट करून घेतलेला टोमॅटो ॲड करायचं आहे. सोबतच चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे. सोबतच अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा गरम मसाला ॲड करायचा आहे आपल्याला. थोडीशी हळद ॲड करायची आणि 1.5 चमचा कांदा लसूण मसाला ॲड करायचा आहे. आणि कांदा लसूण मसाला जर तुमच्याकडे नसेल तर काळा मसाला किंवा तुमचा साठवणीचा कोणताही मसाला तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. आता हे सर्व मसाले कांदा आणि टोमॅटोबरोबर छान परतून घ्यायचे आहेत आणि आपल्याला मसाले तोपर्यंत परतायचे आहेत जोपर्यंत त्यातून तेल सेपरेट व्हायला सुरुवात नाही होत. आता पाहू शकता तेल छान सेपरेट झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये 2 ते 3 तांबी आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. मी 2 तांबी पाणी ॲड करत आहे कारण माझ्याकडे 4च चपात्या होत्या. 4 चपात्यासाठी 2 तांबी प्रमाण बरोबर आहे. थोडीशी कोथिंबीर ॲड करायची. आता छान पाणी उकळलं की त्याच्यामध्ये आपण तुकडे करून घेतलेले चपाती ॲड करायचे. पाहू शकता मी अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत आणि छान एकत्र करून घ्यायची. आता त्याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं. मोठे 2 चमचे मी ॲड केलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचे. भरपूर अशी कोथिंबीर ॲड करायची आणि ह्याला छान 10 ते 15 मिनटं शिजू द्यायचे मीडियम आचेवर. आणि 15 मिनटात हे छान शिजून तयार होतं आणि हे खूप छान लागतं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि नेहमी लक्षात ठेवा, अन्न कधीही वाया घालवू नका.